लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आजच्या आपल्या या भागामध्ये आपण पाहतो की आता जीवा आणि काव्या हे दोघंजणं एकमेकाबरोबर बोलत असतात. तर जीवा हा काव्याला म्हणत असतो की खरंच तुझ्याशी बोलणं म्हणजे ना मूर्खाच्या मागे लागण्यासारखं आहे. त्यावर काव्या म्हणते, मग नको लागू ना माझ्या मागे, मी सांगितलं आहे का तुला माझ्या मागे लाग. त्यावर जीवा म्हणत असतो, मोठ्या बहिणीकडून जरा 4 चांगल्या गोष्टी शिकली असतेस ना तर बरं झालं असतं. एका अर्थी बरंच झालं आपण एकत्र नाही आलो ते. नाही, कारण आपण एकत्र आलो असतो ना तरी फार काळ आपण एकत्र राहू शकलो नसतो. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून एकत्र राहणं ही वेगळी गोष्ट आहे आणि नवरा बायको म्हणून दिवसभर 24 तास एकमेकांच्या समोर राहणं, एकमेकांच्या बरोबर राहणं आणि मुळात शांतपणे राहणं ही एक खूप मोठी वेगळी गोष्ट आहे. आणि हा तर ना एक खरं टास्कच आहे असं मला वाटतं. बघ बिचारी ती नंदिनी, मी किती पण वायफळ वागू दे, मी कसं पण बोलू दे, किती पण सतवू दे, पण बिचारी कधी तक्रार करत नाही. कायम माझ्याबरोबर चांगलीच वागते. माझ्याबरोबरच काय, तिला कोणाचाही राग आला ना तर ती चांगलीच वागते. ती कधीही कोणाला फटकारून बोलत नाही. तुझ्यापेक्षा कितीतरी पटींनी ती चांगली आहे. बरं झालं तिच्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली. तरीही शेवटी जे व्हायचं तेच होणार आहे. त्याबरोबर काव्य म्हणत असते, वा चांगलाच प्रेमात पडलायस की ताईच्या, चांगली गोष्ट आहे. जाऊ दे, कोणाचा तरी संसार मार्गी लागतोय याला अर्थ आहे. तर जीवा म्हणत असतो, पण आता तेही होणं शक्य नाही. त्याबरोबर आता काव्य म्हणत असते, म्हणजे मी भेटले म्हणून ते होणं शक्य नाही का? हे बघ जीवा, मला ना तुला भेटण्यात काही इंटरेस्ट नव्हता. चुकून आपण एकमेकाच्या रस्त्यात आडवे आलो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुझ्या रस्त्यात आलेलीच नाही आहे, तू माझ्या रस्त्यात आला आहेस. माझी डिक्की उघडत नाही आहे, हा माझा प्रॉब्लेम आहे. मी जो फेस करत होते, तू इथे येऊन उभा राहिला आहेस, तुझ्याच बाईकचं पेट्रोल संपलं आहे. एम आय क्लिअर टू यू? त्यावर जीवा म्हणत असतो की हे बघ, तू उगाचच्या उगाच माझ्याशी भांडण करत बसू नकोस. काव्या, खरं सांगू का तुला मला काय वाटतं ते, आपण दोघं सतत इतके भांडलो असतो ना की आपला डिवोर्स तर 2 महिन्यातच झाला असता. 2 महिने तरी कशाला, 15 दिवसही आपल्याला घटस्फोट घ्यायला जास्त झाले असते. त्यावर काव्या म्हणते, आपल्यालाही म्हणजे, आणि इतकी वाईट आहे का मी की माझ्याबरोबर 15 दिवसही राहू शकत नाहीस तू? मग 1 वर्ष कसं काय काढलंस रे? त्यावर जीवा म्हणतो, म्हटलं ना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून राहणं सोपं असतं. तेव्हा आपण एकमेकांच्या बरोबर राहत नाही ना दिवसातले 24 तास. हाय, हॅलो, बाय, सोना, बेबी हे सगळं कोणीही करू शकतं गं, पण खरे गुण कळायला वेळ लागतो ना. त्यावर काव्या म्हणत असते, खरे गुण म्हणजे? त्यावर जीवा म्हणतो, विचार माझ्या त्या बिचाऱ्या पार्थ दादाला, किती सहन करतो तो तुला. त्याबरोबर काव्यासुद्धा आता पार्थचं कौतुक करत म्हणते, 1 मिनटं, पार्थबद्दल तर तू काही बोलूच नकोस. टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आहेत ते. तरीही इतका सगळा डोक्याला व्याप असूनही माझ्यासाठी नेहमी काही ना काहीतरी करत असतात ते. मला आवडतं म्हणून स्वतःच्या हातांनी फ्रूट सॅलड बनवतात. मला आवडतं म्हणून कायम कधी पसारा करत नाही. मला आवडतं म्हणून बऱ्याच गोष्टी करतात ते. माझा राग सहन करतात, माझ्याशी चांगले वागतात. मी चिडले असेन तर माझा चिडकापणाचं कारण काय आहे ते शोधून काढतात, माझा राग दूर करतात. आणि तू काय करायचास, तू चिडलीस ना, मग तू तुझा राग दूर कर. त्याबरोबर जीवा म्हणतो, तुझ्यासाठी कितीही काही केलं ना तरी तुला कधी त्याची पर्वा राहिली नाही. खरंच आपला डिवोर्स तर 15 दिवसात झाला असता, मी जे म्हणतोय ना ते अगदी खरं आहे. त्यावर मग मात्र आता काव्याच्या लक्षात येतं, आपला डिवोर्स तर. मग काव्या म्हणते, मग आता आणखीन कोणाचा डिवोर्स होतोय? त्यावर जीवा म्हणतो, म्हणजे तुम्हाला काही माहीतच नाही आहे का अजून? त्यावर लगेचच काव्या म्हणते, मला का माहीत असेल, कशाबद्दल बोलतोयस? जीवा लगेचच काव्याला म्हणतो, ते काही नाही, ते मी निघतो, मला उशीर होतोय. काव्या म्हणते, तसंही पेट्रोल नाही आहे म्हणजे तुला जाता येणार नाही आहे, सांग मला काय झालं आहे. त्यावर जीवा काव्याला सांगायला लागतो की मी आणि नंदिनी डिवोर्स घेतोय. हे ऐकून काव्यालासुद्धा खूप मोठा शॉक बसतो. काव्या म्हणते, काय? नंदिनी ताई मला यातलं काहीच बोलली नाही. त्यावर जीवा म्हणत असतो, अजून ही गोष्ट आम्ही घरात कोणालाच सांगितलेली नाही आहे. एकदा का लिगल प्रोसिजर कंप्लीट झालं की त्याच्यानंतर घरात सांगायचं असं आम्ही ठरवलं आहे. त्याबरोबर काव्य विचारते, पण तुम्ही डिवोर्स का घेताय? तुमचं तर सगळं चांगलं सुरळीत सुरू आहे, व्यवस्थित आहे. त्यावर जीवा म्हणत असतो, तुझ्यामुळे घेतोय आम्ही डिवोर्स. त्यावर काव्य म्हणते, माझ्यामुळे म्हणजे? मी सांगितलं होतं का तुम्हाला घटस्फोट घ्या म्हणून? मी तर उलट तुला मोकळं केलं होतं सर्व बाजूंनी. मग? त्यावर जीवा म्हणत असतो की मी तुला जे शेवटचं पत्र लिहिलं होतं ना ते पत्र नंदिनीने वाचलं.
मी तिथे कुठेच तुझं नाव मेन्शन केलं नव्हतं ना. त्यामुळे नंदिनीला वाटायला लागलं की ते पत्र तिच्यासाठी आहे आणि नाराज झाली बिचारी. तिला वाटत गेलं की मी तिला घटस्फोट मागतोय आणि म्हणून तिने स्वतःहून जाऊन आमच्या डिवोर्सचे पेपर्स फाईल केले आणि माझ्यासमोर आणून ते ठेवले. मला सांगितलं की काही झालं तरी तुम्ही या पेपर्सवरती सह्या करा म्हणजे करा आणि माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरला नाही. मला त्या पेपर्सवरती सह्या कराव्या लागल्या. त्यावर काव्या म्हणते, मग जर आपण सगळ्यांनीच डिवोर्स घेतले तर मग घरात काय परिस्थिती होईल? आई बाबांना काय वाटेल? मालिनी काकू, विक्रम काका यांची काय अवस्था होईल? आधीच घरामध्ये हे एवढं सगळं घडून गेलंय. बाप रे. त्याबरोबर जीवा म्हणतो, म्हणजे आमचा घटस्फोट होतोय पण तुम्ही तर आहात ना एकत्र, तुम्ही सावरून घ्या आई बाबांना, घराला. त्याबरोबर काव्या म्हणत असते, आम्ही सुद्धा घटस्फोट घेतोय. त्यावर जीवा म्हणतो, काय? त्यावर काव्या सांगते, हो, मी आणि पार्थसुद्धा एकमेकांना डिवोर्स देतोय. जीवा म्हणतो, पण तुम्ही का डिवोर्स देताय? मग आता काव्या ही पार्थ आणि ते दोघं का वेगळे होत आहेत ह्याचं कारण जीवाला सांगते. त्या दिवशी माझे मामा मामी घरी आले होते. त्यांनी मला प्रश्न विचारला की पेढे कधी देणार. मला या शब्दांचा राग आला आणि त्यानंतर अनिशा इन्स्टिट्यूटला निघून गेली. मामा मामी पुढे त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघून गेले आणि आई बाबा मामा मामींबरोबरच गेले होते. रागारागात मी वकिलांना फोन केला आणि वकील मला म्हणाले की घरी येतो मी तुमच्या, म्हणजे तिथे आल्यावर आपण सविस्तर बोलू शकू. बरोबर त्याच वेळेस त्या वकिलाच्या ऑफिसचं रिनोव्हेशनचं काम सुरू होतं आणि ते काम दुसरं तिसरं कोणाकडे चालू नसून पार्थ देशमुखांकडेच चालू होतं. पार्थच्या जवळच ते बसले होते वकील आणि माझ्याशी फोनवर बोलत होते. मी त्यांना पत्ता लिहून घ्यायला सांगितला बंगल्याचा आणि तो पत्ता माझ्या घरचा बघून पार्थसुद्धा त्या वकिलाबरोबर तिथे आले आणि मग पार्थला खरं कळलं की मी त्या वकिलाला डिवोर्ससाठी बोलवलं होतं. त्यांना ही गोष्ट कळल्याच्या नंतर त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांना राग आला ह्या गोष्टीचा. राग आला म्हणण्यापेक्षा दुःख झालं की मी त्यांच्याशी ही गोष्ट शेअर न करता थेट वकील बोलवला. म्हणून मग त्यांनीच आमच्या डिवोर्सचे पेपर्स फाईल केले आणि मलासुद्धा पेपर्सवरती सह्या करायला भाग पडला. म्हणून आम्हीसुद्धा आता वेगळे होतोय. त्यावर हे ऐकून तर जीवाला टेन्शन येतं आणि काव्यालाही टेन्शन येतं. काव्या म्हणते, ताई माझ्याशी सगळं शेअर करते, पण मग ही एवढी मोठी गोष्ट तिने माझ्याशी शेअर का नसेल केली? मला काही नाही, घरी गेल्यावर ताईशी पहिलं बोलायला हवं. तिला हे सगळं सांगायला हवं की मी आणि पार्थसुद्धा डिवोर्स घेतोय. या सगळ्यातून काहीतरी तोडगा काढावाच लागेल. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, बघूया काय करता येईल ते. तर आता इथे नंदिनी, मालिनी काकू, विक्रम काका, युग हे सगळेजण आता विसर्जनाची तयारी करत असतात. तर पार्थचं लक्ष मात्र काव्याच्या रस्त्याकडे लागून असतं. पार्थ काव्याची वाट बघत असतो, कधी येतील ह्या, कधी येतील. काव्य घरी आलेली असते. पार्थ तिला विचारतो का उशीर झाला. मग काव्य घडलेला सर्व गोंधळ पार्थला सांगते. पार्थ म्हणतो, बापरे, भावी कलेक्टर बाई ह्या अशा, कसं होणार शहराचं, राज्याचं, बापरे, देवालाच माहीत बाबा. त्याबरोबर काव्य म्हणते, पुरे झालं, एवढे टोमणे मारावे एवढं काही चुकीचं माझ्याकडून झालेलं नाहीये. मग नंदिनी तिकडे येते. आता नंदिनी काव्याला विचारते, काव्या देऊन आलीस ना घरी मोदक? काव्या म्हणते, हो दिले ना ताई. त्यावर आता काव्या नंदिनीला तिच्या स्कूटीची किल्ली देत म्हणते, ही घे तुझ्या स्कूटीची किल्ली. त्याबरोबर लगेच नंदिनी म्हणते, अगं असू देत तुझ्याकडे, उलट तुझ्याकडे राहिली तर तिचा वापर तरी होईल, तुला इन्स्टिट्यूटला वगैरे जायला मदत होईल तिची. इन्स्टिट्यूटला जायला उशीर होतो ना कधी कधी तुला. त्यावर काव्या म्हणते, हो पण आनंद निवासला जायला यायला तुला वापरता येईल. माझं काय, मला देशमुख सोडतात की. त्यावर काव्याला नंदिनी म्हणते, अच्छा म्हणजे आवडायला लागलं आहे का आता तुला ते? त्यावर काव्या म्हणत असते, ताई उगाचच काहीतरी बोलू नकोस बरं. तर नंदिनी विचारते, घरी सगळे कसे आहेत, आई बाबा बरे आहेत ना, आणि आरोहीचं काय सुरू आहे, ती ठीक आहे ना? त्यावर काव्या सांगत असते की हो आई बाबा अगदी व्यवस्थित आहेत. आईला हॉस्पिटलमधून आणल्याच्या नंतर आता व्यवस्थित ती रिकवरसुद्धा होत आली आहे. फक्त डॉक्टरांनी अजून 5-6 महिने गोळ्या औषधांचा कोर्स कंटिन्यू करा असं सांगितलं आहे. त्यामुळे गोळ्यांचा कोर्स कंटिन्यू करायचा आहे. मालिनी काकू, विक्रम काका आता पार्थ आणि जीवाला लगेचच हाका मारायला लागतात. तर युग म्हणतो, अगं आई मी म्हटलं ना तुला, जीवा दादा गेलाय म्हणून ते वहिनीने सांगितलेलं विसर्जनाचं सामान आणायला. त्यावर मालिनी काकू म्हणतात, अरे इतक्या वेळात विसर्जनाचं सामान आणून लोक विसर्जन करतील बाप्पाचं, तरी हा जीवा अजून सामानच घेऊन येतोय का? त्याबरोबर काव्य लगेचच म्हणते, काकू आम्ही दोघं जण एकत्र चालू आहे. ॲक्च्युली जीवाची बाईक बंद पडली होती त्यामुळे मग आम्हाला एकत्र यावं लागलं.
त्यावर मालिनी काकू म्हणतात, पण तुम्ही दोघं एकमेकांना भेटलात कुठे? त्यावर लगेचच काव्या सांगत असते, आम्ही एकमेकांना मार्केटमध्ये भेटलो. मालिनी काकू म्हणतात, बरं झालं बाई, तू तरी त्याला वेळेवर गाठलीस म्हणून लवकर आला, नाहीतर अजून आमचा पठ्ठ्या तिथेच कुठेतरी खेळत राहिला असता. पण मग हे काय, अजून कसं घरात आला नाही? त्यावर काव्या म्हणत असते, ॲक्च्युली त्यांना एक फोन आला, फोनवरती बोलत ते बाहेरच थांबले, मग मी आतमध्ये निघून आले. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणत असते, काव्या चल पटपट तू सुद्धा आवरून घे, विसर्जनाची तयारी करायची आपल्याला पुढची, जा साडी वगैरे नेस. काव्या मात्र काहीच रिॲक्ट होत नसते. आता हे बघून नंदिनी काव्याला विचारते, काव्या काय गं, काय झालं, तू काही रिॲक्ट का होत नाही आहेस? त्यावर काव्या म्हणते, अगं नाही, काय नाही, आत्ताच आली आहे ना बाहेरून, म्हणून तू एक काम कर ना, तू कर विसर्जनाची तयारी आणि जा तुम्ही विसर्जनाला, मी नाही येत गं ताई. त्यावर नंदिनी म्हणते, काव्या अगं काय गं, काय झालं, एवढं सगळं उत्साहाने केलंस आणि शेवटी विसर्जनाच्या वेळी मी येत नाही असं कसं म्हणतेस? घरी काही झालं आहे का आपल्या? आई काही म्हणाली का? बाबा ठीक आहेत ना? त्यावर हो ती सगळं म्हणते, हो सगळे ठीक आहेत, सगळं व्यवस्थित आहे. मग नंदिनी म्हणते, आरूबरोबर भांडलीस का? तुझं आणि आरूमध्ये काही बिनसलं का? अगं तुम्ही तर काय उंदरा मांजरासारख्या भांडतच असता, मग त्यात काय एवढं? त्यावर काव्या म्हणते, नाही गं ताई, खरंच तसं काही नाही आहे. मग नंदिनी म्हणते, आरूने काही चुकीचं केलं आहे का? तिचं काही टेन्शन आहे का? त्यावर काव्या म्हणते, नाही, उलट आरूचं आपल्या सगळं व्यवस्थित सुरू आहे, छान चालू आहे. मी विचारलं तिला अभ्यासा वगैरेबद्दल, तर म्हणत होती अभ्यास वगैरेसुद्धा व्यवस्थित सुरू आहे म्हणून. आता काय तर म्हणे तिच्या टर्म एक्झाम झाल्यात, छान मार्क्स मिळालेत तिला, दाखवलं मला तिने तिचा रिझल्ट, व्यवस्थित सुरू आहे सगळं. त्यावर नंदिनी विचारते, मग कसलं टेन्शन आलं आहे तुला काव्या? त्यावर काव्या म्हणते, नाही गं ताई, कसलं टेन्शन नाही आहे, तू उगाच फार विचार करू नकोस गं माझा. ॲक्च्युली माझा अभ्यास वगैरे राहिला आहे ना, तर म्हणत होते अभ्यास करत बसेन थोडा वेळ, विसर्जनाला तुम्ही सगळेजण जाताय की, मग माझी काय गरज आहे? त्यावर काव्याला लगेचच नंदिनी म्हणते, काव्या तुला वाटत असेल की मी तुला ओळखत नाही म्हणून व्यवस्थित, तर तुला तुझ्या माहितीसाठी सांगून ठेवते, मी तुझी मोठी बहीण आहे. तुला स्वतःला जेव्हापासून ओळखतेस ना, त्याच्या आधीपासून मी तुला बघते आणि तेव्हापासून तुला मी ओळखते. त्यामुळे तू कधी खरं बोलतेस, कधी खोटं बोलतेस, ते सगळं मला माहिती आहे. सांग बरं तुझ्या मनात काय सुरू आहे ते. मग काव्या नंदिनीचे दोन्ही हात हातात घेत म्हणते, ताई तू मला तुझ्या आणि जन्मेजयच्या घटस्फोटाबद्दल का नाही बोललीस? त्यावर मग मात्र नंदिनी काव्याला म्हणते, अगं काव्या, ॲक्च्युली घरात कंडिशनच असं होतं की कोणाला सांगावं असं. त्यावर काव्या लगेचच म्हणते, पण ताई सॉरी, मी सुद्धा तुझ्यापासून एक गोष्ट लपवली. त्यावर नंदिनी विचारते, कोणती? काव्या म्हणते, ताई मी आणि देशमुखसुद्धा डिवोर्स घेतो आहे, सॉरी, मी सुद्धा तुला हे सगळं नाही सांगितलं. नंदिनी म्हणते, पण तुम्ही का डिवोर्स घेताय? आता नंदिनीला तर सगळं माहिती आहे, पण मुद्दामून ती काव्याला विचारत असते. मग काव्या नंदिनीला सर्व घडलेला प्रकार सांगते. त्यावर आता नंदिनी ही काव्याला म्हणत असते, काव्या हे बघ, तडकाफडकी तू जो निर्णय घेतला होतास तो चुकीचा नव्हता का? त्यावर काव्या म्हणते, हो गं ताई, माझ्या हातून चूक झालीच आणि मी नाही म्हणतसुद्धा नाही आहे, मला माझ्या हातून झालेली चूक मान्य आहे आणि ती सुधारण्याची मला एक संधी मिळायला हवी होती की नाही, पण नाही, देशमुखांनी सरळ घटस्फोटाचे कागदपत्र बनवून आणले आणि माझ्याकडून त्या कागदांवरती सह्या करून घेतल्या. मला कळत नाही आहे की कसं होईल. आईबाबांना काय वाटेल जेव्हा त्यांना कळेल की त्यांच्या दोन्ही मुलींनी नवऱ्याला घटस्फोट दिला आहे आणि त्या कायमस्वरूपी आयुष्यभर राहायला माहेरी आलेत. तुला तर माहिती आहे ना आपली आई किती जुनाट विचारांची आहे ते. तिला तर हे सहनच होणार नाही की आपल्या मुलींचे घटस्फोट झालेत. आत्ता हल्ली कुठेतरी ती बरी व्हायला लागली, पण जेव्हा तिला हे सगळं कळेल तेव्हा तिला खरोखर किती मोठा धक्का बसेल. मला तर आईची खरोखर खूप काळजी वाटते. आधीच एकतर डॉक्टरांनी सांगितलं आहे की तिची काळजी घ्या, तिला धक्का बसेल अशा कोणत्याही पद्धतीच्या गोष्टी तिच्यापर्यंत पोहोचू देऊ नका. आणि त्यात ही एवढी मोठी गोष्ट, मला तर काहीच कळत नाही आहे गं. आणि इथे बघ ना, मालिनी काकू आणि विक्रम काका त्यांनीसुद्धा आपल्याला किती जीव लावला आहे, मग त्यांनासुद्धा किती वाईट वाटेल जेव्हा हे सगळं त्यांना कळेल तेव्हा. नंदिनी म्हणत असते, काव्या ह्या सर्व गोष्टींचं टेन्शन घेतलं आहेस होय, हे बघ या सर्व गोष्टींचं टेन्शन तू सोडून दे. विघ्नहर्ता आला आहे की नाही आपल्या घरात, मग तो आपल्याबरोबर त्याच्याबरोबर आपली सगळी विघ्नंसुद्धा घेऊन जाईल, खात्री आहे मला. उगाचच्या उगाच तू जितका जास्त विचार करशील ना, तितका जास्त तुला फक्त त्रास होत राहील. आणि मला सांग, त्रास करून घेऊन आता काही मिळणार आहे का? नाही का नाही? मग जरा फ्रेश वाट.
आता जर तुझा चेहरा सगळ्यांनी असा नाराज उदास बघितला की नाही तर सगळ्यांना उलट 1000 प्रश्न पडतील की नक्की तुला काय झालं. सगळे तुला सतत विचारतील काव्या काही होतं आहे का, काव्या काही झालं आहे का, काव्या काही घडलं आहे का. आणि मग ना तुझं डोकं उठेल. त्यापेक्षा नॉर्मल राहा आणि देवावरती विश्वास ठेव. सगळं छान होईल. आणि स्वतःकडून प्रयत्न करायचं सोडू नकोस. मला खात्री आहे पार्थ समजूतदार आहेत. ते नक्की तुला समजून घेतील. तुझ्या मेहनतीला, तुझ्या एफर्ट्सना नक्की ते सपोर्ट करतील. आणि बघ तुमच्या नात्याला कदाचित ते एक संधीसुद्धा देतील. आता नंदिनीला तर माहीत आहे की पार्थ म्हणाला आहे ऑलरेडी की मला काव्याच्या आणि माझ्या नात्याला एक संधी द्यायची. पण मुद्दामून नंदिनी काव्याला हे सांगत नाही. कारण जर तिने काव्याला ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली तर कदाचित काव्य नाटक करण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे नंदिनी काव्याला म्हणते तू तुझ्या परीने प्रयत्न कर. काव्य म्हणते हो ताई, मी नक्की प्रयत्न करेन. इतक्यात आता त्या ठिकाणी जीवा आलेला असतो. तर युग म्हणतो बरं झालं तुझ्याबरोबर आलो नाही बाबा, नाहीतर एवढा वेळ बाहेर अटकून पडावं लागलं असतं. त्यावर जीवा म्हणतो बरंच झालं नाही आलास. काही गोष्टींची उत्तरं कळाली, काही प्रश्न सुटले. त्यावर जीवा म्हणतो असं तर मग लगेचच आता युग म्हणतो काय म्हणालास. जीवा म्हणतो बाप्पाचं विसर्जन करायचं आहे, तयारीला लागूया असं म्हणत होतो. तर लगेचच विक्रम काका म्हणतात तयारी झाली आहे चिरंजीव सगळी, तुम्ही जा आणि पहिला कुर्ता बदला म्हणजे पुढे आपण तयारीला लागू शकू. त्यावर तो म्हणतो की हो मी आलोच, लगेच चेंज करून आलो. तर लगेचच मालिनी काकू काव्याला म्हणतात काव्या नंदिनी अगं नंतर गप्पा मारा, जा बरं काव्या, बाळा तू पण साडी बदलून ये पटकन. काव्या म्हणते हो आले आले. आणि लगेचच आता काव्यासुद्धा तिकडनं साडी बदलण्यासाठी निघून गेलेली असते. आता काव्या छान रेडी होऊन बाहेर आलेली असते. ती खूप सुंदर दिसत असते. पार्थ काव्याला बघून बघतच राहतो, अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो. त्यानंतर सगळे एकत्र मिळून छान पद्धतीने बाप्पाचं विसर्जन करून घरी आलेले असतात. विसर्जन झाल्यानंतर काव्याच्या मनात मात्र आता एकच विचार असतो आणि तो म्हणजे हा की आता मी सुद्धा पार्थचा विचार करायला हवा. त्यांच्या इतका चांगला जोडीदार मिळणं खरोखर शक्य नाही आहे. माझे राग रुसवे फुगवे सगळं किती शांतपणे सहन करतात, ते माझ्यासाठी किती काय करतात आणि मी मात्र प्रत्येक वेळेस त्यांच्यावरती राग धरून राहते. पण आता नाही. आता आमचं नातं सुधारण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील, जे काही एफर्ट्स घ्यावे लागतील ते सगळे कष्ट, ते सगळे एफर्ट्स घ्यायला मी तयार आहे. आता मी देशमुखांचं मन जिंकणार म्हणजे जिंकणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मी आमच्या नात्याला एक संधी नव्याने देणार असं आता काव्याने सुद्धा ठरवलेलं आहे. पार्थ तिला विचारतो काय हो कसला एवढा विचार करताय, कुठल्या विचारात हरवलाय. त्यावर काव्या म्हणते संधीचा. पार्थ म्हणतो कसली संधी. त्यावर काव्या म्हणते संधी संधी मिळायला हवी मला सेवा करण्याची. मग बघा मी किती छान सेवा करते ती आपली राज्याची म्हणजे कलेक्टर होऊन. त्यावर पार्थ म्हणतो अच्छा ठीक आहे. आता काव्य मनात म्हणते की देशमुखांना न कळत मला त्यांच्यासाठी ते सगळं करायचं आहे जे त्यांनी माझ्यासाठी केलं आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. काव्याचा लग्नाला एक नवीन संधी देण्याचा निर्णय तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.